नमस्कार मित्रांनो. दिवाळी फक्त एक सण नाही, तर भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि इतिहासाचा उज्ज्वल प्रतीक आहे. हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, असत्यावर सत्याचा जयघोष. मित्रांनो, आज आपण इतिहासात दिवाळीच्या काळात घडलेल्या प्रसिद्ध घटना आणि कथा बघणार आहोत. काही ठिकाणी बौद्ध परंपरेत गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसात तप करून आले होते. अर्थात 18 वर्षानंतर जन्मभूमी कपिलवस्तूमध्ये आले होते आणि त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मोगलयान हा निर्वाणाला गेला होता. अर्थात त्यांना निर्वाण प्राप्त झाले होते. त्यांची आठवण काढून आणि गौतम बुद्धांना प्रणाम करून बौद्ध परंपरेमध्ये दिवे लावतात आणि दिवाळी साजरी करताना दिसतात. त्याच पद्धतीने जैन धर्मात हा दिवस आणखी एका पवित्र घटनेसाठी ओळखला जातो. इसवी सन पूर्व 527 मध्ये भगवान महावीर यांनी अमावस्येला निर्वाण प्राप्त केले होते आणि त्यांचे शिष्य गणधर गौतम स्वामी यांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानले जाते. त्या दिवसापासून जैन बांधव दिवाळीला निर्वाण दिन म्हणून पाळतात, ज्ञानाचा आणि आत्मशुद्धीचा उत्सव म्हणून. मित्रांनो, त्याच पद्धतीने आपले शीख बांधव 6वे गुरु श्री हरगोविंदजी यांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करतात. मुघल सम्राट जहागीरांच्या बंदिवासात गुरु श्री हरगोविंदजी ग्वाल्हेर तुरुंगात होते. तेथून सुटका झाल्यानंतर सर्व बांधवांनी आनंद उत्सव साजरा केला असे आपल्याला दिसते. आणि मित्रांनो, शीख बांधवांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दिवाळी सणाचा एक आनंद उत्सव त्या ठिकाणी तेव्हापासून चालू झाला. मित्रांनो, दिवाळीच्या काळातच आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद यांना निर्वाण प्राप्ती झाली होती. अर्थात त्यांना मोक्ष मिळाला होता. दिवाळीच्या उगमासंबंधी ऐतिहासिक कथा म्हणजे सम्राट अशोक यांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला अशी काही लोकांची मान्यता आहे. त्याच पद्धतीने सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली. त्या दिवसापासून सुरू झाली विक्रम संवत ही भारतीय कालगणना, नवीन युगाची सुरुवात करणारी. मित्रांनो, दिवाळीचा हा प्रवास आपल्याला सांगतो की काळ बदलतो पण प्रकाशाची परंपरा कायम राहते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.